आज गुरुवार आणि वैशाख पौर्णिमा पण आहे, म्हणून मी आता धनकुंचनची सेवा करत आहे. प्रत्येक पौर्णिमाला धनकुंचनची सेवा करावी, ती खूप लाभदायक असते. मी इथं कॉईननी अष्टदल काढले आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहते. आणि हा आपला धनकुंचन. धनकुंचनमध्ये हळद आणि कुंकू वाहून घेऊया आणि थोडा अक्षदा पण वाहून घेऊया. प्रथम अक्षदा वाहू. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. नंतर हळकुंड वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. नंतर आपण कमळगट्ट्याची बिया वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. नंतर आपण लघु नारियल वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण मोती वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण पिवळ्या कोड्या टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण पोळा टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण गुंजा टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण 2 लवंगा टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण 2 गोमती चक्र टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण धने वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर आपण केसर टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. त्यानंतर विलायची टाकून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. आणि सगळ्यात लास्टमध्ये आपण चांदीचा कॉईन घेऊया महालक्ष्मीचा आणि तो इथे ठेवूया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. आणि त्याला हळद कुंकू वाहून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. आणि त्यानंतर आपण या बांगड्या वाहून घेऊया, इथे सजवून घेऊया. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. ओम महालक्ष्मी देव्ये नमः. आणि त्याला आपण तुपाचा दिवा ओवाळून घेऊया. ओम